हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे परत एकदा. आज आपण जातो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगला. इट्स अर्ली इन द मॉर्निंग 6 आणि आपण जातो आहे. आणि आजच्या या ट्रिपसाठी आपल्यासोबत अन्ना, सोनाली मे बी नाही येणार, शिवानी, मी, आम्ही सर्व जात आहे. शिवानी खाली आली आहे ऑलरेडी. मी तिला 5:30 बोललो तर एकदम 5:30लाच डॉट आली आहे. माझ्यामुळे ती लेट झाली आहे. आता पटकन अन्नाकडे जाऊया आणि पटकन निघूया आपण आपल्या ट्रिपसाठी. सो वी हॅव टेकन अवर फर्स्ट ब्रेक फॉर द भीमाशंकर ट्रेक, ब्रेकफास्ट ब्रेक. तर आजच्या ट्रेकमध्ये आपल्यासोबत जॉईन होत आहे ॲज युजल शिवानी, अन्ना अँड प्रल्हाद सोबत आपण फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करत आहे. अन्नाला तर तुम्ही ओळखताच, ऑलमोस्ट सर्व आपल्या ट्रेक्समध्ये असतात. अँड शिवानीला नसेल ओळखत तर शिवानीसोबत आपण रतनगड केलं होतं. तर त्याच्यानंतर भरपूर दिवसांनी आज प्लॅन बनला भीमाशंकर, आणि तिचीच इच्छा होती की भीमाशंकरला जायचा म्हणून आमचा प्लॅन बनला. तर ऑलमोस्ट इट्स अर्ली इन द मॉर्निंग 8 झाले आहे आणि 1.5-2 तासामध्ये आपण भीमाशंकरला पोहोचू. Okay, let's go. सो आपण इतकं ट्रॅव्हल करतो. मी आजपर्यंत इतकं ट्रॅव्हल केलं आहे तर एकदम भारी ड्रायव्हर चालकांच्या बाजूला बसून म्हणजे प्रवास केला आहे. पण आजचा प्रवास एकदम आगळा वेगळा आहे, कारण की आज आमच्या पायलट सीटवर आहे प्रल्हाद भाऊ. आणि एकदम त्यांनी त्यांच्या ड्रायव्हिंग स्किलनी मला एकदम इम्प्रेस केलेला आहे. म्हणजे जो आम्ही ब्रेकफास्ट केला ना काही वेळ अगोदर, ते इथपर्यंत आलेला आहे माझ्या. कधी असं माझ्यासोबत कधीच नव्हतं, म्हणजे इतक्या घाटातून वगैरे ट्रॅव्हल केलं आहे आजपर्यंत कधी नसेल. पहिल्यांदा मला असं पोटामध्ये असं फील होत आहे. आणि भाऊची चालवण्याची स्टाईल अशी वेगळी, एक हात स्टेअरिंगवर, दुसरा हात हँडल. म्हणजे मी तर असं कधी बघितलंच नाही आजपर्यंत की एक हात स्टेअरिंगवर आणि एक हात हँड ब्रेकवर. बाई मी जिथेही जातो ना, हा असेल तर मी गाडी चालवत नाही. हो ना, हो, बढिया. इव्हन आम्ही सगळे मित्र जरी निघालो ना, ड्रायव्हिंग हाच करणार. शाबाश, एकदम खतरनाक. वन ऑफ द बेस्ट ड्राइवर. मौत को छू के टक से वापस आए. अरे नहीं ऐसा मत बोल, मौत को छू. सो आता आम्ही पोचलोय आणि त्याच्या अगोदर जिथे पार्किंग आहे तिथे गाडी पार्क केली आहे. इथून ऑलमोस्ट 2 किलोमीटर अगोदरच गाडी पार्किंग आहे. आणि आम्ही 8:30ला निघालो होतो, आता ऑलमोस्ट झाले आहे 10. म्हणजे जो 3.5 तासाचा जो रन आहे आम्ही तो फक्त 3 तासामध्ये कव्हर केला आहे. आमच्यासोबत जे खुंखार ड्रायव्हर होते त्यांनी खूप हेल्प केली आहे. बाय द वे आपण स्पिरिच्युअल ठिकाणी आलो आहे दर्शन घेण्यासाठी, तर आय विल प्रेफर टू चालत जाण्यापेक्षा. कसं वाटतंय? भारी आहे ना. तर जिथे आम्ही गाडी पार्क केली तिथून मंदिर आहे 2 किलोमीटर आहे. तर आम्ही ठरवलं आहे की पायी जाण्याचं. बाय द वे तिथून पार्किंगपासनं मंदिरापर्यंत जाण्यासाठी इकडल्या स्थानिक गाड्या पण आहे जे 20 रुपये चार्ज करतात, पण आम्ही पायी जाण्याचं ठरवलं आहे. कारण की हे जे नेचर आहे, ॲक्च्युली हे भीमाशंकर हे जे मंदिर आहे हे बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये येतं. त्याच्यामुळे खूप एकदम असं हिरवंगार आहे. आता इतका उन्हाळा तरीसुद्धा खूप हिरवंगार आहे. जेव्हा सपोज पावसाळ्यामध्ये वगैरे आलं तर तेव्हा तर अजून जास्त हिरवंगार पाहायला मिळेल. मे बी मी ते आजूबाजूला बोर्ड्स पण बघितले आहे की इकडे प्राणी वगैरे पण स्पॉट होऊ शकतात. आता माहिती नाही आमच्या नशिबात आहे की नाही. जर राहिलं तर काय कोणता प्राणी बघायचा आहे तुम्हाला? वाघ. नमामि शमीशान निर्वाण रूप. भाई आता है ना, गाड़ी इधर सामने आती है.
उसको वो पहचान ज़्यादा वाला है। VIP हो जाता नहीं नहीं पहचान, वो जो है ना, पुजारी है ना, उतने हाई VIP की ये नहीं अपने को आदत। पुजारी है ना, हाँ। वो पहचान वाला है। ओके। अभी मैं प्रयागराज से ये लेके आया था ना पानी, हाँ हाँ, इधर लाके वो किया उसने। अच्छा अच्छा अच्छा, दोनों अभिषेक। आए थे, हाँ। छोटा भाई और उसकी बेबी, वो हर मंथ में आते हैं जो। तुमच्या घरचे आहे? व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागारसंसारपारं नतोऽहम् तुषारात्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दु भरपूर सारी लाईन आहे तर इकडे इथून इकडे म्हणजे ऑलमोस्ट 1-2 किलोमीटरची लाईन तरी समजू शकता. बट आम्हाला हे दर्शन एकदम पटाकसे करायसाठी मिळाले ऑलमोस्ट अर्ध्या तासामध्ये. कारण की ज्याच्यासोबत आलो आहे आम्ही प्रल्हाद, त्याची काहीतरी ओळखी होती, तर एकदम VIP दर्शन असं काहीतरी प्रकार होता, ज्याच्यामुळे दर्शन एकदम फास्ट झाले. एकदम मस्त वाटलं आतमध्ये जाऊन. फक्त 2 सेकंड मिळतात, कुठे बघू कुठे नाही, काय समजू काय नाही, त्याच्यातच ते 2 सेकंड चालले जातात. फक्त असं एकदम ब्लिंक ऑफ सेकंडमध्ये आतमधून तुम्ही बाहेर येतात, काही कळतच नाही. बट काही नाही, जोडून हात जोडा, प्रणाम करा आणि आशीर्वाद घ्या. 50 का 6 पीसेस 100 के 12 काय आहे कंदमूळ फळ आहे, राम कंदमूळ म्हणतात त्याला. एक पीस दाखवा ना आम्हाला, टेस्ट करा. नाही देत का तसं? कुठे मिळते हे फळ? कुठे? आंध्र प्रदेशला भेटतं, श्रीशैलम जंगला. अच्छा. बोला इधर खाने का ठंडा और मीठा फल है, बोला राम फल है, कंदमूल. कंद फळ फर्स्ट टाइम खाता हूँ. 50 के 6 पीसेस है ना, 50ला 6 पीसेस आहे. गोड आहे, फर्स्ट टाइम खाता आहे. म्हणजे असं म्हणतात की जेव्हा रामजी वनवासामध्ये होते तेव्हा कंदफळ खायचे असं म्हणतात. बढिया आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता. याच्या अगोदर मी जिथे पण फिरायला गेलो असं खूप साऱ्या ठिकाणी हे फळ होतं, बट कधी ट्राय नाही केलं. फर्स्ट टाइम ट्राय करतोय. काय झालं का? एकदम सुंदर आहे. आणि आता आम्ही परत जात आहे, दर्शन झालं आहे. मागे वापस जाता वेळ आम्ही पायी आलो होतो, बट आता परत जाता वेळ इको गाडीमध्ये जातो आहे. इकडे आपली मंडळी आहे मागे बसून. तर 20 रुपीज फेअर आहे याचं. फक्त सॅटर्डे संडेला सुरू असते, बाकी दिवस या गाड्या नसतात. म्हणजे बाकीच्या दिवशी तुम्ही डायरेक्ट पार्किंगपर्यंत, एकदम मंदिराच्या स्थळापर्यंत डायरेक्ट तुमची गाडी जाते. एकदम भारी, मस्त वाटलं. आज रामनवमीचा दिवस आहे आणि रामनवमीच्या एका शुभ दिवशी आम्ही दर्शन घेतलं आणि वरून ते कंदफळ पण खाल्लं. बढिया. सो फिरून आल्यानंतर दुपारचे वाजले 2 आणि हा झाला लंच टाईम, म्हणून पेलम पेली टाईम सुरू झाला आहे. सो आम्ही एका हॉटेलवर थांबलो आहे जेवण करायसाठी, जिथे आज काही स्पेशल ऑर्डर केलं आहे. दिस इज मासवडी. मी याच्या अगोदर कधीच ट्राय नाही केलं, आज फर्स्ट टाईम ट्राय करणार. मला असं वाटत आहे की आपण जे
ते आपण काय म्हणतो यार त्याला आठवत नाही मला, वॉटेवर ते आठवत नाही आता. तर त्याच्यासारखं वाटत आहे मला, बट आता माहीत नाही, आपण टेस्ट करू. शिवानीने टेस्ट केली ऑलरेडी. शिवानी को कैसी लगी? मी इन द कैमरा बताऊं कैसी लगी? बहुत टेस्टी। तो मुझे बहुत टेस्टी लग रहा है. रस मस्त एक नंबर. पर ये ड्राइवर ने नहीं खाना चाहिए क्योंकि ये खाने के बाद सीधा स्लिप चाहिए. खाएगा ना. पर हमारा ड्रायव्हर एकदम खुंखार आहे, खाएंगा भी और गाडी भी चलाएंगा. आम्ही पोहोचलेलो आहे आणि आमचा हा आजचा भीमाशंकरचा हा जो टूर होता हा इथेच संपलेला आहे. प्रल्हाद सरांना भेटून एकदम भारी वाटलं. जेव्हा आपण 2017-18 मध्ये जेव्हा आपण औरंगाबादला गेलो होतो तेव्हा आपल्याला एक आकाश सोनावणे भेटला होता. बिलकुल सेम फिलिंग प्रल्हाद सरांसोबत भेटून वाटली. तर आता आपण परत एकदा औरंगाबादला जाणार आहे तेव्हा आकाश सोनावलेला भेटू. तेव्हा यांच्या दोघांचे वाईब्स कसे आहेत एकदम जॉली. मला पण भेटून खरंच खूप आनंद झाला. आज काहीतरी एक चांगला शिवानी पण आहे सोबत, शिवानीला भेटून आनंद झाला. आणि त्याचप्रमाणे आमच्या ट्रिपचे आजचे आणबान शान आणि ऑर्गनायझर किंवा अध्यक्ष, हेड, मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट सगळंच माननीय. तसे तर सर आपले हे आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर, पण तसं रिअलमध्ये एकदम खतरनाक TV रिपोर्टिंग करतात. पूर्ण कुठे पण गेलं एकदम माहिती सांगतात. सो येस, वी आर एंडिंग दिस ब्लॉग हिअर. आपण इतक्यामध्ये खूप लवकर धार्मिक ठिकाणी दर्शन घ्यायला जातं, कारण की आता उन्हाळ्यात तर ट्रेकिंग थोडं कमी केलं आणि हे सर्व चालू केलं आहे. तर लवकरच भेटूया आपण एका नवीन ब्लॉगसोबत. तेव्हा नेहमीच असं प्रेम ठेवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू.